पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. संगणक हा आपण जो कोर्स आहे तो पूर्णपणे आपण मोफत उपलब्ध करून देत आहोत हे तुम्हाला माहीत आहे. तत्पूर्वी या व्हिडिओमध्ये काय असणार आहे ते सांगतो आणि व्हिडिओचा कालावधी किती असू शकतो ते पण सांगतो, म्हणजे तुम्ही बघणार असाल तर योग्य, नाहीतर तुमचा वेळ हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. ओके, सर्वप्रथम हे संगणकाचे प्रकार हे पूर्ण पाहणार आहोत. व्हिडिओचा कालावधी हा 5 ते 10 मिनिटाचाच राहील, कारण हा प्रकरण मी शॉर्टमध्येच घेणार आहे जेवढा आहे ते, कारण पूर्ण पुस्तकाच्या स्वरूपात थेरी प्लस PPTच्या मार्फत तुमचं लेक्चर हे मी यूट्यूबवरून आणि जे व्हिडिओ लेक्चर आहेत त्या सर्वांमध्ये करणार आहोत. आणि चौथा मुद्दा त्यानंतर ह्याच्यात काय करणार आहे तर टर्निंग पॉईंट्स ॲपची मार्केटिंग याविषयी मी थोडक्यात सांगणार आहे ते शिकवत असताना. ओके, योग्य वाटलं तर पुढे कंटिन्यू करा, अन्यथा स्किप करा. चला मग बघा, संगणकाचे प्रकार व संगणकाची माहिती. सर्वप्रथम हे लक्षात घ्या, मोस्टली आताच्या तारखेला जर विचार कराल, आता भविष्यात कधी व्हिडिओ तुम्ही बघणार असाल तर काय अडचण नाही. लिपिकसाठी 10 प्रश्न, अंगणवाडी मुख्य सेविका ओके यासाठी अंगणवाडी मुख्य सेविका यासाठी अभ्यासक्रमामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. ओके, जे शहरी पर्यवेक्षिका झालं. त्यानंतर SI मध्ये उल्लेख आहे सचेतनशिक तांत्रिक. ओके, त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. कृषी विभागामध्ये देखील स्पष्ट उल्लेख आहे. प्रश्न देखील अशाच प्रकारचे आहेत, सिंपल. चुकतील का प्रश्न तर नाही चुकणार, ही गोष्ट बी तेवढंच सत्य आहे. जर समजा त्याने मागचा जर प्रश्नपत्रिकेचा प्रकार पाहिला आणि त्याच आधारावर जर पुढचे प्रश्न पाहिले तर मी सांगतो. ओके, संगणकाचा प्रकार आणि संगणकाची माहिती यावर जर प्रश्न आलेला होता तर हो आलेला होता, यात काही डाऊट नाही. परंतु किती वेळेस आलेला होता तर एक 7-8-10 वेळेस तरी प्रश्न हे आलेले आहेत. ओके, त्यानंतर आपण PYQ सिरीजमध्ये ते नंतर घेणार आहोत, त्यावेळेस मला ते सांगता येईल. आता थेरी सध्या मी ह्याच्यामार्फत कव्हर करणार आहे आणि कुठल्याही कोर्सला जॉईन केल्यानंतर अशाच प्रकारचे तुम्हाला थेरी ती कव्हर करून देतील. तर ठीक आहे, 2 मिनिट जर गप्पामध्ये झाल्या, परंतु काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अभ्यास करून उपयोगी नसतो. ठीक आहे, जेव्हा डायरेक्ट पॉईंटला येऊ आपण. जेव्हा केव्हा आपण संगणकाचे नाव ऐकतो तेव्हा आपल्या मनात केवळ एक पर्सनल कॉम्प्युटर म्हणजे डेस्कटॉप किंवा लॅपटॉप फ्रंटला येतं. ओके, मोस्टली आजकाल लॅपटॉपचा जास्त वापर करण्यात येत असतो आणि ऑफिशियली जर मी विचार केला तर तुमच्याकडे PC आपला पर्सनल कॉम्प्युटर जो आहे तो टेबलावर वगैरे ठेवतो त्याचा विचार. परंतु कॉम्प्युटर वापरानुसार याचे जे प्रकार आहेत ते वेगवेगळे आहेत. हा प्रकरण एवढा लोड घ्यायसारखा आहे का? अजिबात नाही. एक शिकवायचं तुम्ही 2 वेळेस वाचला ना, तुम्हाला लेक्चरची गरज नाही. परंतु प्रॅक्टिकल चित्र पाहणं, चित्रासह समजून घेणं हे संगणकाचं सगळ्यात बेस्ट वैशिष्ट्य आहे. तरच तुम्हाला ते अभ्यास जे आहे ते फील येईल आणि त्याची अंडरस्टँडिंग जास्त होईल. ओके, डेस्कटॉप सगळ्यात महत्त्वाचा जो प्रकार आहे डेस्कटॉप. सुरुवात झाली ती डेस्कटॉपपासून, म्हणजे विचार केलं तर. ओके, डेस्कटॉप म्हणजे टेबलावर वगैरे जे आहे ते आता बऱ्याच वेळेस आपण शाळेमध्ये लहान असताना आपण बघितलं असेल ते डेस्कटॉप तशा प्रकारचा चित्रात तुम्हाला दिसत आहे, कीबोर्ड वगैरे. डेस्कटॉप कॉम्प्युटरचा उपयोग कुठे होतो? घर, शाळा, कॉलेज, ऑफिस इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो. आजही केला जातो ऑफिशियल, परंतु लॅपटॉपचा देखील तेवढ्याच प्रमाणात वापर होत आहे. या कॉम्प्युटरला डेस्क म्हणजेच टेबलावर ठेवले जाते. डेस्कटॉप कॉम्प्युटरचे मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, CPU, प्रिंटर इत्यादी वेगवेगळे भाग असतात. मित्रांनो, जसं तुम्ही CPUचे वेगवेगळे भाग पाहतायत यावरून तुम्हाला इनपुट आउटपुट देखील तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. हे प्रिंटरचं चित्र बघा, हे मॉनिटर आहे. ओके, त्यानंतर हे आहे CPU, हे जे आहे CPU ह्याला म्हणतात. ओके, ज्यांनी आणखीनही कोणाला माहीत नाही त्यांनी समजून घ्यावं बरं का. माझ्या मते तर 99% विद्यार्थ्यांना ह्या बऱ्या गोष्टी माहीत आहे, त्यामुळे चुकलं नाही पाहिजे. हे चुकलं म्हणजे सिल्ली मिस्टेक, असे प्रश्न चुकणं म्हणजे. ओके, मी पुन्हा एकदा सांगतोय, न्यायालयीन भरतीसाठी संगणकाचं पुस्तक काढलेलं आहे. तुम्ही एकदा दोनदा वाचल्यानंतर लेक्चर देखील बघायची गरज नाही, ऑनेस्टली सांगतो. ओके, तरी पण लेक्चर ज्यांना आवडतात, लेक्चर मार्फत शिकायचं त्यांनी शिकून घ्यावं. हे चित्र बघायचे, चित्र बघून घ्या. माऊस इनपुट डिव्हाइस, कीबोर्ड इनपुट डिव्हाइस. ओके, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे चित्र बघून घ्या तुम्ही. ओके, समजून घ्या सगळ्या गोष्टी. डेस्कटॉप जे टेबलावर असते ते पाहिलं तुम्ही. या संगणकाला उपयोगात असताना पूर्ण वेळ विद्युत पुरवठा आवश्यक असतो. करंट सप्लाय असेल तरच हे ॲक्टिव्ह असतं, म्हणजे चालू असतं. ओके, याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येत नाही, किंवा घेऊन जाता येत असतं
परंतु लॅपटॉपसारखं पोर्टेबल नाही. ओके, म्हणजे ते इझी टू हँडल अजिबात नाही. त्यामुळं हा शब्द किंवा ही सेंटेन्स ते आपण वापरायला काही हरकत नाही. आता दुसरा जो प्रकार आहे लॅपटॉप, जो चित्रात तुम्हाला दिसतं एकदम मस्त. जर समजा लॅपटॉपच्या बाबतीत विचार केलं, दुसऱ्या प्रकारचे कॉम्प्युटर लॅपटॉप म्हणजे लॅपटॉप कॉम्प्युटर. ओके, वाचताना थोडं गडबड. ज्याला जास्त करून लॅपटॉप असं म्हटलं जातं जनरली भाषेमध्ये. लॅपटॉपमध्ये कीबोर्ड, माऊस आणि CPU आधीपासूनच असतं, म्हणजे इनबिल्ट असतं. आता हा जो भाग आहे लक्षात घ्या, हा तुम्ही माऊस देखील समजू शकाल, म्हणजे सेन्सर आहे, त्याच्यावरूनच तुमचा मोस्टली वापर होतो. आणि हा कीबोर्ड आहे. आणि याच्यामध्ये समजा लॅपटॉपमध्ये इनबिल्ट जे आहे ते CPU असतं तिथं. ओके ओके, काही गोष्टी क्लिअर झाल्या असतील. लॅपटॉप बॅटरीवर कार्य करते. ओके, याचे वजन कमी असल्याने याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात म्हणजे इझी टू हँडल असतं किंवा इझी टू कॅरी असतं. प्रश्न कन्सेप्च्युअली येऊ शकतो किंवा एक प्रकार लॅपटॉपचा कोणता आहे ते येऊ शकतो. आता मी म्हणलं तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न आला होता का, तर ते मी सांगतो कशा प्रकारचा प्रश्न आला होता. हायब्रिड कॉम्प्युटर इंग्रजीमध्ये प्रश्न आला होता, मी सांगतो. ए हायब्रिड कॉम्प्युटर is the one having combined properties of. हायब्रिड कॉम्प्युटर ही प्रकार आहे, तर त्याचं काय एक वैशिष्ट्य आहे, त्यामध्ये मायक्रो आणि मिनी कॉम्प्युटर, मिनी अँड सुपर कॉम्प्युटर्स, मेन फ्रेम अँड सुपर कॉम्प्युटर्स आणि ॲनालॉग अँड डिजिटल कॉम्प्युटर्स. अर्थात जे ज्यांना उगाच कॉमन सेन्सनं माहीत आहे त्यांना माहीत आहे की ॲनालॉग अँड डिजिटल कॉम्प्युटर्स जे आहे तेच काय ह्याचं वैशिष्ट्य आहे. ओके, बस ही गोष्ट, हे एक प्रश्न होतं जे हायकोर्टच्या परीक्षेला प्रश्न आला होता. लॅपटॉप बॅटरीवर कार्य करते, हे झाला आपला पॉईंट. पुढचा घेऊ आपण टॅबलेट. ओके, हे बऱ्याच जणांकडे आहे आजच्या तारखेला, म्हणजे बरेच जण विद्यार्थी अभ्यासासाठी टॅब घेत आहेत विकत. ते पण बघा, हे तुम्ही पहा, टॅबलेट हे हँडहेल्ड आहे, म्हणजे एका हातात घेऊ शकतो, कारण याचा आकार लहान असतो. याला तुम्ही आपल्या खिशात पण ठेवू शकता. टॅबलेटमध्ये कीबोर्ड व माऊसऐवजी टच स्क्रीनचा वापर केला जातो. हा तिसरा प्रकार आहे. त्यानंतर आयपॅड टॅबलेट हे एक त्याचं उदाहरण आहे, म्हणजे आयपॅड. किंवा आता OnePlusचा पण आहे, सॅमसंगचे जे लॅपटॉपची टॅबची सिरीज आहेत S10 वगैरे बहुतेक, बरोबर, ते देखील आहेत. त्यानंतर पाम टॉप हा एक प्रकार आहे. हे एक प्रकारचे पोर्टेबल कॉम्प्युटर असते. यालाच आपण जे आपण डेलीमध्ये वापरतो ते मोबाईल, जे चित्रात तुम्हाला हातात दाखवलेलं आहे. या कॉम्प्युटरला आपण आपल्या हातात धरू शकतो, परंतु लॅपटॉप व कॉम्प्युटरच्या तुलनेत याची कार्य करण्याची क्षमता कमी असते. ओके, परंतु तुम्ही कशा प्रकारे याचा वापर करून घेताय यावर सगळं अवलंबून आहे. गरीब घरचे विद्यार्थी नीट क्रॅक करत आहेत मोबाईलवर अभ्यास करून. ओके, कुठल्या तर ऑनलाईन कोर्स जॉईन करून ह्या गोष्टी तुम्हालाही ठरवायचे. ह्या हातात असलेल्या मोबाईलचा आयुष्य बदलण्यासाठी वापर करायचे आहे का आयुष्य बिघडवण्यासाठी, हे डिपेंड तुमच्यावर आहे. आणि सगळ्यात मॅटर करणाऱ्या आजच्या घडीला तुमचं अभ्यास आणि कशा प्रकारे तुम्ही त्याचं मोबाईल वापर करत असताना त्याला युटिलाइज करणार, ह्या दोन गोष्टी मॅटर करतात. ओके, प्रकरण दुसरं तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. हेच शॉर्टकटमध्ये तुम्हाला आता रिव्हिजन करण्यासाठी देणार आहे आणि हे व्हिडिओ आपला इथंच थांबणार आहे. तत्पूर्वी टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्हाला जर कुठला कोर्स जॉईन करायचा असेल तर 149 रुपये मॅक्झिमम त्या फीसमध्ये आहे. जसं SIचा कोर्स आहे, कोटलीपिकची टेस्ट सिरीज आहे, कोर्स पैचा टेस्ट सिरीज आहे. जेवढं आपण बोलतोय त्याच्यापेक्षा जास्त तिथं देतोय. मोस्टली तुम्ही टेस्टसाठी जॉईन करा, कारण मी व्हिडिओ लेक्चर ही सर्व यूट्यूबवर फ्रीमध्ये देणार आहे, परंतु टेस्ट जे आहेत त्याला ऑर्गनाईज स्वरूपात देण्यासाठी ॲपवरचे तुमचे चार्जेस आहेत असं गृहीत धरा तुम्ही. ओके सर, शेवटी 2 मिनिटामध्ये आपलं लास्टचा रिव्हिजन मारू, कारण मी पुन्हा एकदा सांगतोय, रीड लेस रिवाइज मोर. ओके, त्या तत्वाला वापर करून प्रत्येक टॉपिक झाल्यावर रिव्हिजन करायचं आहे. डेस्कटॉपचा वापर हा शाळा, घर, कॉलेज, ऑफिसमध्ये केला जातो. हे टेबलावर ठेवलं जातं, शॉर्टमध्ये समजून घ्या. त्याच्यावर मॉनिटर असते, कीबोर्ड, माऊस, CPU, प्रिंटर इत्यादी हे भाग असतात. त्यानंतर याला पूर्ण वेळ करंटची गरज असते. ओके, म्हणजे बॅटरी वगैरे याला नसते आणि एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो, परंतु एवढं इझी नाही.
लॅपटॉपचा विचार केला तर त्याला बॅटरी असते, ओके, आणि इझी टू कॅरी आहे, म्हणजे हँडल करून जाऊ शकतो. आणि लॅपटॉपला कीबोर्ड, माऊस आणि CPU सोबतच असतं, आधीपासूनच इनबिल्ट असतं. लॅपटॉपमध्ये बॅटरी असते आणि एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी कॅरी करू शकतो. त्यानंतर टॅबलेट जी आहे, जे आपण आजकाल OnePlus वगैरे जे पाहत आहे, सॅमसंग, त्यानंतर आयफोनचे म्हणजे ॲपलचे टॅबलेट, त्याबद्दल तुम्हाला माहीत आहे. तिथं कीबोर्ड व माऊसऐवजी काय असते, टच स्क्रीन असतं आणि तेच तिथं ह्या 2-3 गोष्टी कव्हर करत असतात. आणि पाम टॅप म्हणजे तुमचा एक प्रकारचा जो दिल्लीमध्ये मोबाईल वापरतात ते. ओके, आता पुन्हा एकदा सांगतो की माझ्याकडे काही एवढं विशेष नाही, परंतु टर्निंग पॉईंट्स ॲप जे आहे ते जॉईन करा. तुम्हाला अपेक्षित असलेलं कुठलंही कोर्स जे आहे ते टेस्ट सिरीज तुम्हाला मिळून जाईल. हे व्हिडिओ लेक्चर देखील तिथं रेकॉर्डेड स्वरूपात त्या कोर्समध्ये ॲड करतो, ज्या ठिकाणी संगणक आहे. ॲक्च्युली मी संगणक तिथं देणार आहे. आणि आता आपला जो पुढचा लेक्चर आहे ते आहे प्रकरण 3, संगणकाचे भाग, इनपुट उपकरणे आणि आउटपुट उपकरणे. अर्थात मी सांगितल्याप्रमाणे आपला प्रकरण 2 व्हिडिओ आपला 8 ते 10 मिनिटामध्ये होणार आहे, तर ते 11 मिनिटामध्ये झाले. तर थांबतो आणि पुढचं लेक्चर तुम्हाला 2 दिवसात उपलब्ध यूट्यूबवर होऊन जाईल. ओके, व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा. काही शंका असेल तर हा संपर्क क्रमांक आहे, त्यावर व्हॉट्सअप करा, कॉल करू नका. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.